महत्त्वाची बातमी आहे। युती संदर्भात बोलण्याच्या राज ठाकरेंच्या नेत्यांना आता सूचना आहेत। राज ठाकरेंनी मनसे नेते आणि प्रवक्त्यांना तशी सूचना दिली आहे, किंबहुना परवानगी दिली आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात मनसे नेत्यांना बोलण्यास आता परवानगी देण्यात येते। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व नेते प्रवक्ते तसंच पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात कुठेही कोणतीही वाच्यता करू नका असं सांगितलेलं होतं, संयम बाळगण्याचं सांगितलेलं होतं। आता मात्र युती संदर्भात वक्तव्य करू शकता अशी परवानगी ही देण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडून। भूषण, अखेर मनसेकडून शिवतीर्थावरून आता परवानगी देण्यात येते। युती संदर्भात वक्तव्य करा, अभिव्यक्त व्हा अशा अर्थाची ही परवानगी आहे। एकूणच युती संदर्भात ऐन दिवाळीचा मुहूर्त गाठला जाणार का? घोषणेसंदर्भात काय वाटतंय? नक्कीच लागवी, एकंदर काही दिवसांपूर्वी युती संदर्भात कोणत्याही प्रवक्त्याने किंवा नेत्याने बोलू नये अशा प्रकारे राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना पक्षांतर्गत सूचना दिल्या होत्या। मात्र अगदी आज सकाळी सुद्धा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा हेच वक्तव्य केलं की युती संदर्भामध्ये फक्त राज ठाकरे हेच आपली भूमिका मांडतील अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं। मात्र दुपारपर्यंत राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना सूचना केलेल्या आहेत की आता युती करावी की न करावी या संदर्भामध्ये आपण बोलावं, आपण भूमिका मांडावी अशा प्रकारे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये मनसे इतर पक्षांसोबत अगदी ठाकरे बनून एकत्र येणार किंवा महाविकास आघाडीमध्ये मनसे एंट्री होणार की नाही या संदर्भामध्ये त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते, त्यांचे सर्व पदाधिकारी हे आता भाष्य करू शकणार आहेत। त्यांना तशी परवानगी ही स्वतः राज ठाकरे यांच्या अध्यक्षांनी दिलेली आहे। लागवी, अगदी भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।